मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे। मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथे हा हल्ला झालेला आहे। 2 ते 3 दहशतवाद्यांनी येथे असलेल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला। यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे। तर काही माध्यमांकडून मृतांचा आकडा 25 ते 28 असल्याचंही सांगण्यात येत आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। तर जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्याची माहिती ही प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे। दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गृहमंत्री अमित शहांशी संपर्क करून तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत। अमित शहा सुद्धा तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगामात मंगळवारी दुपारी नक्की काय झालं, हा दहशतवादी हल्ला कसा झाला आणि हा हल्ला करणारी दहशतवादी संघटना नेमकी कोणती, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि आपण पाहताय सोच अनलिमिटेड। जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर इथल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि शेजारीच बैसरन व्हॅलीमध्ये मोठमोठी कुरणं देखील आहेत। मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं। इथं असलेल्या एका रिसॉर्टमध्ये काही पर्यटक वास्तव्यास होते। मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास 2 लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या 2 ते 3 दहशतवाद्यांनी या भागातल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला। या दहशतवाद्यांकडून साधारणपणे 40 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे तिथे असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळत आहे। 20 जण जखमी झाल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे। तर 25 ते 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आलेली आहे। या हल्ल्याबाबत काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे। शिवमोगा इथल्या पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही 19 एप्रिलला इथं फिरायला आलो होतो। सुरुवातीचे 2 दिवस सगळं काही व्यवस्थित होतं, पण मंगळवारी दुपारी माझ्या मुलाला काही स्नॅक्स खायचे होते। त्यामुळे माझे पती मंजुनाथ ते स्नॅक्स आणण्यासाठी दुकानामध्ये गेले। तेव्हा काही वेळाने आम्हाला बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला। पोलिसांकडून काही टेस्ट घेतल्या जात असतील असं सुरुवातीला वाटलं होतं, पण नंतर पळापळ आणि पर्यटकांचा एकच गोंधळ आम्हाला ऐकू येऊ लागला। मी बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा माझे पती मंजुनाथ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। तेव्हा त्यांच्या बाजूला काही दहशतवादी सुद्धा होते। आम्हाला दोघांनाही मारायची विनंती त्यांच्याकडे, तेव्हा त्यांच्याकडून मोदीजी को बताओ असं मला सांगण्यात आल्याचं पल्लवी यांनी सांगितलं आहे। काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडून सुरुवातीला पर्यटकांना नाव व धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या। त्यांनी पर्यटकांची ओळखपत्र पाहूनच त्यांच्यावरती हल्ला केला आहे। दुपारी पहलगाम व्हॅलीमध्ये फिरत असताना अचानक दहशतवादी समोर आले आणि त्यांनी नाव विचारायला सुरुवात केली। त्यानंतर गोळीबार केला असं काही पर्यटकांनी सांगितलं आहे। व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका महिलेने सांगितलंय की मी आणि माझा पती इथे भेळपुरी खात होतो, तेव्हा त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली। त्यांनी माझ्या नवऱ्यावरही गोळ्या झाडल्या। तुझा नवरा मुस्लिम नाही म्हणून आम्ही त्यांना मारल्याचं त्या महिलेनं त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। ही महिला आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी रडत बसून राहिल्याचंही विदारक दृश्य काही फोटोजमधून समोर येत आहे। तर आणखी काही व्हिडिओजमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी रडत रडत मदत मागते आणि काही जण जखमींना पाणी देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। मृत आणि जखमी पर्यटकांमध्ये तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश देखील आहे। महाराष्ट्रातील 4 पर्यटक जखमी झालेले असून त्यात माणिक पाटील आणि एस जयचंद्र हे पुण्यातील पर्यटक असल्याची माहिती मिळत आहे। महाराष्ट्रातल्या 4 पर्यटकांपैकी दिलीप डिसले आणि अतुल मोने हे 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। दहशतवादी पर्यटकांच्या मोठ्या गटाला लक्ष्य करण्याचा कट रचत होते। गोळीबार केल्यानंतर सर्वच्या सर्व दहशतवादी पळून गेले। पर्यटकांना नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट केलं असं गुप्तचर संघटनांकडून सांगण्यात आलेलं आहे। एका महिला पर्यटकांकडून या घटनेची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर तातडीने पोलिसांनी व सुरक्षा दलांनी
परिसराला वेढा घातला आणि हेलिकॉप्टरद्वारे परिसरावरती लक्ष ठेवलं जात आहे। जखमींवरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू देखील आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे। तर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताबडतोब गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क देखील साधलेला आहे। त्यानंतर अमित शहांनी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली, तसंच ते श्रीनगरला रवाना होणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। त्यांनी पहलगाममधील अधिकाऱ्याशी चर्चा केल्याचंही सांगितलं जात आहे। अमित शहा यांनी IB प्रमुख, जम्मू काश्मीरचे DG, लष्कर आणि CRPF यांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतलेली आहे। या हल्ल्यामध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं देखील अमित शहा यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे। जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पर्यटकांवरचा हा हल्ला घृणास्पद असून या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे एकही शब्द नसल्याचं म्हटलंय। दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तय्यबाच्या TRF म्हणजेच द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेकडून घेण्यात आलेली आहे। आता या संघटनेबद्दल माहिती घेऊया। संघटनेने याआधी केलेल्या हल्ल्यांमध्ये हिंदू नागरिकांना टार्गेट करून गोळ्या घातलेल्या आहेत। आताच्या हल्ल्यातही हिंदूंना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे। केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट 2019ला भारत सरकारनं कलम 370 रद्द केलं। या निर्णयाला विरोध करण्यासाठीच अगदी 2 महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर 2019 मध्येच द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली। श्रीनगरमध्ये जन्मलेल्या 55 वर्षीय शेख सज्जाद गुल उर्फ शेख सज्जाद यांनी या संघटनेसाठी पुढाकार घेतला होता। तो या संघटनेचा कमांडर देखील आहे। शेख सज्जादच्या म्हणण्यानुसार ही एक स्थानिकांवर होणाऱ्या दडपशाहीला वाचा फोडण्याचं काम करणारी संघटना आहे। या संघटनेचा आणि पाकिस्तान लष्कर ए तय्यबा किंवा हाफिज सईद यांच्याशी काही एक संबंध नाही असं सज्जादचं म्हणणं आहे। पण ही संघटना लष्कर ए तय्यबाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। सुरुवातीला स्थानिकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी ही संघटना ऑनलाईन मंच म्हणून काम करत होती, पण 6 महिन्यातच या संघटनेनं आपले रंग दाखवले आणि ऑफलाईन येत दहशतवादी कारवाया सुरू केल्या। त्यानंतर TRFच्या संस्थापक शेख सज्जादला भारत सरकारने 2022 मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केलं। तसंच TRF ही संस्था स्थापन करण्यामागं लष्कर ए तय्यबाचा हात आहे। ही संघटना दहशतवादी वाटू नये म्हणून संघटनेला गैर इस्लामिक नाव दिलं असा दावा देखील केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेला आहे। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी गृहमंत्रालयाकडून या संघटनेच्या विरोधात कडक पावलं उचलली गेली। बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत जानेवारी 2023 मध्ये TRFच्या दहशतवादी संघटनेवरती केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झालेल्या या हल्ल्यानंतर आता देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। यामध्ये मृतांचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।